हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपल्या या चॅनलवरती कधी मी माझी लाईफस्टाईलसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की काल ना घरकाम पटापट उरकून मला बाहेर जायचं आहे म्हणून. तर आज आम्ही चाललेलो आहो बाहेर आणि बाहेरचं जे वातावरण आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल. किती असा पाऊस पडतोय. इकडे आमच्या परिसरामध्ये तर कमी होता, पण आम्हाला जिथे जायचं आहे तर जसजसे आम्ही समोर जात गेलो तसतसा पाऊस इतका वाढत गेला. तर बघू शकत असाल खूप असा पाऊस पडतोय आणि या पावसाचा एन्जॉय करत आम्ही चाललेलो आहोत. बाहेर मस्त पडत आहे पाऊस आणि अशा पावसामध्ये चाललोय आम्ही बाहेर गावी. तर 2-3 गावाला जाणार आहोत. तर जिथे जाऊ तिथला शूट थोडा तुमच्यासोबत शेअर करणार. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये, की थोडीफार माझी जी लाईफस्टाईल आहे तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून. तर चला, आता मस्त पाण्याच्या मजा घेत आमची जे काय म्हणतात ट्रॅव्हलिंग ती चालू आहे. तर चला, जिथे जाणार तिथलं शूट घेणार, तर ते मग तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. बाय. तर मस्त असा पावसाचा आनंद घेत आमची जी ट्रॅव्हलिंग आहे तर ती चालू आहे. आणि पाऊस आत्तासुद्धा म्हणजे इतका भयंकर पाऊस येतोय. आणि बघा, जिथे जायचं आहे ना ते मेन ठिकाण आहे गोंदिया. बघा, महाराष्ट्रामध्येच आहे, बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा असेल. तर मेन ठिकाण आहे ते. आणि तिथे जाता बघा मग 1-2 ठिकाणी भेटीगाठी घेत जायचं आहे. तर सगळ्यात आधी येऊन पोचलो इथे माझ्या माहेरी. म्हणजे जाता रस्त्यावरनंच थोडंसं टर्न घेतलं की माझं माहेर पडतं. तर तिथे थोडंसं काही सामानही द्यायचं होतं. आणि त्यातल्या त्यात बघा, माहेरची मंडळी म्हटलं की बघा आपल्याला ना थोडीशी म्हणजे आवडच असते जाण्याची. आणि त्यातल्या त्यात हे जे चिल्ले पिल्ले आहेत तर हे आहेत माझ्या भावाची मुलं. तर बघा, त्यांचीसुद्धा ना इतकी आठवण आलेली होती. आणि यावर्षी उन्हाळ्यामध्ये मी काही माहेरी गेलेली नाही. तर त्यामुळे म्हटलं की चला जाताना त्यांचीसुद्धा भेट घेऊयात म्हणून. कारण बघा, कितीही नाही म्हटलं तरी जे आपल्या माहेरची चिल्लर जी मंडळी असतात, जे भावांची मुलं वगैरे असतात, तर त्यांची ना खरंच इतकी आठवण येते. तर म्हटलं चला जाता अर्धा 1 तासासाठी का होईना तर तिथेसुद्धा चाललं जाऊ. थोडंसं सामानही द्यायचं होतं आणि या चिल्लर मंडळीची आठवणसुद्धा आलेली होती. तर म्हणून मग आम्ही आलो इथे माझ्या माहेरी. आणि त्यातल्या त्यात बघा, छान असा पाऊस पडत होता. तर आईने छान मस्त असे जे भजी असतात आणि चहा, तर त्याचा नाश्ता बनवलेला. जेवण वगैरे आम्ही घरूनच करून आलेलो होतो, तर त्यामुळे मग मस्त छान असा चहा आणि भज्यांचा नाश्ता वगैरे केला. आणि थोडा वेळ इथे थांबलो की थोड्या वेळामध्ये मग निघायचं आहे. तर त्याच दरम्यान बघा, इतका पाऊस असा पुन्हा कोसळायला लागला. तर पावसाचं बघा, या 2 दिवसांमध्ये, सोमवार आणि मंगळवार, या 2 दिवसांमध्ये ना पावसाचं जे वातावरण आहे तर ते अतिच भयंकर होतं. म्हणजे अतिवृष्टीचाच वातावरण होता तो. आणि याच्यामध्ये आम्ही निघालो. तर तिथे नाश्ता वगैरे करून निघालो आहे समोर. आणि समोरचं जे दृश्य आहे तर ते बघा, इतकं निसर्गरम्य दृश्य आहे. पण पावसामुळे ना काहीच असं एन्जॉय करता आलं नाही. थोडंफार मी इथे शूट घेतलेलं. आणि तेही बघा, तेही याच्यामध्ये खिडकी जशी ओपन केली आणि बाहेर जसा मोबाईल काढला शूट करण्यासाठी, तर बघा मोबाईलवरच ना पाऊस यायचा. तर त्यामुळे ना जसं जमेल तसं अगदी थोडं शूट केलं. तर बघा, गोंदियाला कशासाठी जायचं आहे तर तिथे ना महिन्याभराच्या आधी ना माझ्या सासूबाई त्यांच्या म्हणजे मुलीच्या घरी गेलेल्या. तर त्यांनाच घ्यायसाठी म्हणून जायचं होतं. आणि इतक्या पावसात जाण्याचं कारण म्हणजे बघा, यांना ना सुट्टी काही मिळत नाही.
यांनी 2 दिवसाच्या सुट्ट्या काढलेल्या होत्या, सोमवार आणि मंगळवार. मग ना अशी सहजासहजी सुट्टी काही मिळायला मिळत नाही. म्हणजे जे फील्ड आहे यांचं, तर त्यामध्ये ना सुट्ट्यांचा थोडासा इश्यू असतो. तर त्यामुळे मग सोमवार मंगळवारच्या 2 दिवसाच्या सुट्ट्या सँक्शन झालेल्या. तर म्हणाले की चल आता पाऊस येऊ काहीच येऊ, पण नंतर मग सुट्टी काही मिळणार नाही, तर त्यामुळे मग आपण आत्ताच जाऊयात म्हणून. आणि आमचा जाण्याचा अचानक प्लॅन म्हणजे हे म्हणाले की चल गाडी सध्या म्हणजे खालीच आहे, तर तुम्हीसुद्धा भेटून येऊन जात म्हणून. तर म्हटलं चला गाडी खालीच जात आहे, तर त्याच निमित्ताने आपणसुद्धा जाऊयात. तर त्याच्याने बघा आपल्या नातेवाईकांसोबतसुद्धा म्हणजे भेटीगाठी होऊन जातात, बोलणं चालणं होऊन जाते. तर असं करता करता बघा आम्ही येऊन पोचलो इथे गोंदियाला माझ्या नणंदबाईकडे. तर येता येताच बघा 6:30-7चा टायमिंग झालेला, कारण पावसामुळे ना गाडी थोडीशी हळूहळूच म्हणजे चालवावी लागते. तर त्यामुळे बराच उशीर झालेला होता. आल्या आल्या इथेसुद्धा चहापाणी वगैरे घेतला, थोडंसं बसणं उठणं झालं आणि त्यानंतर मग चालू आहे आमचा स्वयंपाक. तर इथेसुद्धा बघा म्हणजे एक रात्र आम्ही इथे थांबलो. दुसऱ्या दिवशीचा शूट वगैरे काही घेतलेला नाही, म्हणून मग त्याच्यामध्ये त्याच क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की जसं आजचं जेवणं खाणं वगैरे झालं, रात्री तिथेच झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मग पुन्हा तिथून जेवणं खाणं वगैरे आटोपलं आणि त्यानंतर मग 10:30-11च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. कारण जाता जाता पुन्हा रस्त्यामध्येच ना माझं सासर पडतं. तर तिथे मिस्टरांना थोडंसं बँकेचं काम वगैरे होतं, कारण आमची शेती आणि म्हणजे जेही बँकेचे थोडेफार जे व्यवहार आहे शेतीशी रिलेटेड, तर ते तिथूनच होतात. तर त्यामुळे मग तिथेसुद्धा थोडंसं काम होतं. तर त्यामुळे मग बघा बँकेच्यामुळे ना थोडंसं लवकरच निघावं लागलं. तर इथूनही जेवणं खाणं वगैरे आटोपलं आणि दुसऱ्या दिवशी मग 10:30-11च्या दरम्यान आम्ही इथून निघालो. आणि बघा थोड्या वेळाच्या आधी ना मी तुम्हाला एक नदी दाखवलेली, तर म्हणजे तो आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर आज बघा ही नदी ना इतकी भरलेली आहे आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी यांनी पुन्हा हे त्यांच्या कामावर गेले. तर गोंदियामध्येच त्यांचं काम असतं, तर त्यांनी याच नदीचा व्हिडिओ पाठवला. तर बापरे इतकी भयंकर ही नदी दिसायची आणि बघू शकत असाल सगळ्या शेतांमध्ये ना असं पाणी भरलेलं. म्हणजे आजच्या याच्यामध्ये बघा तुम्हाला ना रस्त्याचेच व्हिडिओ जास्त बघायला मिळतील, कारण मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसामध्ये आम्ही ना बाहेर जाण्याचा प्लॅन काढला आहे. तर त्यामुळे बघा सगळ्या ज्या नदी नाल्या वगैरे आहेत तर बघा इतक्या भरलेल्या. मला थोडंसं ना फुलांचं म्हणजे निर्माल्याचं विसर्जन करायचं होतं, तर ते मी या नदीमध्ये विसर्जन केलं आणि त्यानंतर मग येऊन पोचलो इथे माझ्या मोठ्या नणंदबाईकडे. थोड्या वेळाच्या आधी जे तुम्हाला दाखवलं, तर ती म्हणजे त्या होत्या माझ्या लहान नणंदबाई आणि हे आहे माझ्या मोठ्या नणंदबाईचं घर. येता येता रस्त्यामध्ये सासर पडलं, तर सासरीसुद्धा थोडंसं काम होतं, तर ते आटोपलं, तिथलं शूट काही घेतलं नाही. आणि आता नणंदबाईकडे सुद्धा म्हणजे यायला बराच उशीर झाला होता. तिथेसुद्धा चहापाणी वगैरे झाला आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून जेवणं खाणं करून इथून निघायचं होतं, कारण नणंदबाई म्हणाल्या की जेवण खाणं करून मग तुम्ही जा म्हणून. तर त्यामुळेच मग स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू आहे आणि आमचा विचार होता की गेलो की चहापाणी वगैरे घ्यायचा आणि तिथून निघायचं, पण त्या म्हणाल्या की जेवणं खाणं वगैरे करून घ्या आणि त्यानंतर जा. तर बघा इथे लहानसं लेकरू तुम्हाला दिसत असेल, तर ही लहानशी चिमुकली आहे माझ्या नंदेच्या मुलीची मुलगी, म्हणजे माझ्या भाचीची मुलगी. तर चला इथल्यासुद्धा छान अशा भेटीगाठी वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग जेवणं खाणं करून रात्रीच्या वेळेला आम्ही निघालो आहे नागपूरला जाण्यासाठी. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत. बाय.